जय श्रीराम. मी घोसला येथील अल्पभूधारक शेतकरी आप्पा वाघ. मी आपणा सर्वांना सांगू इच्छित आहे की माझ्या गट नंबर 166 मी पपई फळबागेची लागवड केली असता पहिलंच वर्ष होतं. या पहिल्या वर्षी पपई फळबागेमध्ये मोठ्या प्रमाणात मर रोगाचे लक्षणं दिसून येत होते व बऱ्यापैकी मर रोगात फळबागेतील बऱ्याच झाडांचे नुकसानही झाले. हे नुकसान होत असताना मी माळपिंपरी येथील समाधान गायकवाड आणि की समाधान पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला सेंद्रिय खत तसेच इंडिगेर कंपनीचे भूअस्त्र व असेल किंवा दुसरे कुठलेही औषधं असतील, व्हायरस असेल, असे त्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मला जैविक सेंद्रिय खतं दिले आणि त्या खतापासून माझ्या पपईचे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सुधारणा झाली. आणि त्यांनी सांगितले होते 8च दिवसात हे खतं सोडून तुम्ही शेतात जाऊन पहा तर तुमच्या पपई फळबागेचे मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसेल. तर आज आपण पाहू शकता की 8 दिवसापूर्वी पपई बागेची खूप मोठे नुकसान झालेले आपण पाहत होता. तर आज आपल्याला पाहायला मिळेल की पपई पीक कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे. हे आहे पपई बागेतील फळांची साईज. आपण पाहू शकता कसे मोठ्या प्रमाणात आपण फळं लागलेले आहात आणि मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करून तुम्हीसुद्धा इंडिगेर कंपनीचे खतं वापरून आपल्या शेताचे पोत सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. मी आपणा सर्वांना विनंती करत आहे. जय श्रीराम.